नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 2 सप्टेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. बांगलादेशने जे आहे की प्रणव मुखर्जी यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला आहे 2 सप्टेंबर 2020 म्हणजे आज. तर एकंदरीतच प्रणव मुखर्जी यांचं सिग्निफिकन्स जे आहे बांगलादेशच्या बाबतीमध्ये ते महत्त्वाचं आहे. आणि बांगलादेशने स्टेटमेंट पण दिलेलं आहे की प्रणव मुखर्जी हे आमचे खरे मित्र होते, असं बांगलादेशने संबोधलेलं आहे. 1971मध्ये जे काही बांगलादेश मुक्तियुद्ध झालं होतं ना, 1971चं वॉर आहे की त्याच्यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्याच्यासाठी 2013मध्ये भारताचा शेजारी जो बांगलादेश आहे आपला, त्यांनी प्रणव मुखर्जी यांना बांगलादेश मुक्तिजिदो सन्मानोना असा तिथला एक सन्मान आहे त्यांचा, हे बंगाली भाषेमध्ये आहे. तर तो सन्मान दिला होता की एकंदरच 1971मध्ये जी बांगलादेशची निर्मिती झालेली आहे तिच्यात प्रणवदांची जी काही महत्त्वाची भूमिका होती त्याच्यासाठी हा पुरस्कार दिला होता. आता सगळ्यात बेसिक गोष्ट येते की काल आपण बघितलं होतं की भारतात सुद्धा 7 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा आहे. तर राष्ट्रीय दुखवटा काय असतो हे आपण समजून घेऊयात. देशाच्या प्रमुख संविधानिक पदांवर काम करीत असलेली किंवा त्या पदांवर काम केलेली व्यक्ती जर त्याचा मृत्यू झालेला असेल तर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जाऊ शकतो. ओके, याच्यामध्ये बाकीचेही आहेत. याचा अर्थ असा नाही की फक्त संविधानिक पदावर काम करत असणाऱ्या व्यक्तीसाठी होईल, ते सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत याच्यामध्ये. तर राष्ट्रीय दुखवटा ज्यावेळेस जाहीर होतो त्यावेळेस आपला जो राष्ट्रध्वज तिरंगा आहे तो अर्ध्यावर फडकवला जातो. म्हणजे त्यासाठी तो आधी पूर्ण वरपर्यंत फडकवून नंतर अर्ध्यावर आणला जातो. म्हणजे प्रॉपरली त्याला फडकवला जातो वरती आणि मग नंतर तो अर्ध्यावर येणार. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचं सामाजिक क्षेत्रातलं कर्तृत्व असेल किंवा योगदान असेल ते लक्षात घेऊन गृह मंत्रालय त्याच्या संबंधीचा निर्णय घेतो. म्हणजे केंद्र सरकार निर्णय घेतं आणि प्रॉपरली जे काही आदेश किंवा जे काही हे येणार ते गृह मंत्रालयाच्या नावाने येणार आहे. आता या संदर्भामध्ये असे कुठलेही कठोर किंवा ठोस नियम नाहीत. म्हणजे असं ही ॲक्च्युली इनफॉर्मल गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. याच्यासाठी कुठलेही प्रॉपर नियम नाही आहेत. मग राजकारण असेल, साहित्य असेल, कायदा असेल, विज्ञान, मनोरंजन या क्षेत्रात उल्लेखनीय किंवा अतुलनीय योगदान देणार आणि देशाचं नाव मोठं करणाऱ्या व्यक्तींमध्ये राजकीय सन्मान दिला जातो त्या लोकांना आणि राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येतो. भारताच्या बाहेरच्या लोकांसाठी असं होतं का? तर हो, की फक्त भारतातल्या नाही, नेल्सन मंडेलांच्या बाबतीत आपण राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता. सो भारताच्या बाहेरच्या व्यक्तीबद्दल पण असं होऊ शकतं. राष्ट्रीय दुखवट्याच्या काळामध्ये सर्व सरकारी इमारतींवरचा जो राष्ट्रध्वज असतो तो अर्ध्यावर आणण्यात येतो. राष्ट्रध्वज किती दिवस या स्थितीत राहील याचा निर्णय जे घेतात ते राष्ट्रपती घेतात. बघा, या संबंधीचे जे ऑर्डर्स आहेत ते होम मिनिस्ट्री देतं आणि राष्ट्रध्वज किती दिवस राहणार, म्हणजे ॲक्च्युली दुखवटा किती काळासाठी आहे, राष्ट्रपती म्हणजे कोण निर्णय घेतं? कॅबिनेट शेवटी. आता निर्णय प्रक्रिया जी आहे तर केंद्रीय पातळीवर गृह मंत्रालय निर्णय जारी करतं आणि राज्य पातळीवर दुखवटा जाहीर होऊ शकतो का? तर हो, शासकीय दुखवटा राज्य पातळीवर जाहीर केला जाऊ शकतो. राज्य स्तरावर शासकीय अंत्यसंस्कारांनी दुखवटा जाहीर करण्यासाठी त्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातल्या वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ शकतात. सो राज्यही करू शकतं. राष्ट्रीय दुखवटा बघा, याच्या आधी 2013मध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जे होते भारतरत्न नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर भारताने 5 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता. सो इथं तुम्हाला एक गोष्ट MCQसाठी लक्षात ठेवा की भारताच्या बाहेरची व्यक्ती किंवा भारताची नागरिक नसलेली व्यक्ती त्याच्यासाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर होऊ शकतो का? तर हो, होऊ शकतो, है ना. आणि राहिला प्रश्न भारतरत्नाचा, तर भारतरत्नाच्या बाबतीत पण असा प्रश्न विचारलेला आहे की पहिली भारतीय नागरिक नसलेली पहिली व्यक्ती कुठली की ज्याला भारतरत्न मिळालेला आहे. MPSC प्रिलिम्समधला प्रश्न आहे, तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. 2018मध्ये द्रविड मुनेंद्र कळघम जे होतं द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या निधनानंतर 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. 2018मध्ये देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. 2019मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. तर हे डिपेंड करतं ती व्यक्ती आणि त्या सगळ्या गोष्टींवर. त्याच्यानंतर डॉक्टर शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती, वय वर्ष 103. हे MCQसाठी प्रोन आहे बघा, महत्त्वाचं आहे व्यक्ती की भारताच्या पहिल्या महिला हृदयरोग तज्ज्ञ होत्या. देशाच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर त्यांनी यांना लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं. 1976मध्ये
मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या प्रिन्सिपल आणि डायरेक्टर पदाची जबाबदारी त्यांनी संबोधली. आता 2 MCQ तुमच्या इथं क्लिअर होतात. एक तर भारताच्या पहिल्या महिला हृदयरोग तज्ज्ञ ह्या डॉक्टर शिवरामन अय्यर पद्मावती, डॉक्टर पद्मावती, आणि पहिल्या ज्या देशाच्या आरोग्यमंत्री है ना राजकुमारी अमृत कौर. तर हा पण एक MCQ. राजकुमारी अमृत कौर यांच्यावर MPSC मध्ये प्रश्न विचारून झालेला आहे, त्यांचे मतदारसंघ वगैरे. ओके. त्याच्यानंतर हिंदी, तमिळ आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर खूप प्रॉपर प्रभुत्व त्यांचं होतं. त्यांची पदं जी त्यांनी हे केलेली आहे की संचालक होत्या त्या दिल्ली नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटच्या, अध्यक्षा होत्या ऑल इंडिया हार्ट फाउंडेशनच्या. ओके. 103 हे जरी वय असलं म्हणजे एज इज जस्ट अ नंबर, ते या व्यक्तीच्या बाबतीत आहे. कारण इतकं वय असताना सुद्धा डेली 12 आवर्स 12 तास काम करणारी व्यक्ती आहे. पुरस्कार जे होते यांना मिळालेले ते म्हणजे पद्मविभूषण आणि दुसरा आहे पद्मभूषण. 1992 मध्ये पद्मविभूषण आणि 1967 मध्ये पद्मभूषण. त्याच्यानंतर राजीव कुमार हे नवे निवडणूक आयुक्त असणारे व्यक्ती नियुक्तीमध्ये 1984च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ओके. आता याच्यानंतर काय आहे ना की कालच हिंदूला होतं की संकष्टी चतुर्थी उद्या, अनंत चतुर्दशी, त्याच्यामुळे पेपरला सुट्टी. तर काही महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या आपण कलेक्ट केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही ऐकली असेल सोशल मीडियावर वगैरे, लोन मोरॅटोरियम. ओके. लोन मोरॅटोरियम जे काय आहे की 2 वर्षासाठी. आता हे लोन मोरॅटोरियम म्हणजे काय की तुम्ही जे कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाचे हप्ते आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला देणं. तर हे 2 वर्षासाठी होऊ शकतं, कारण 31 ऑगस्ट 2020 इथपर्यंत ते करण्यात आलं होतं. पण जी आपली एकंदरच इकॉनॉमीची परिस्थिती आहे ती तुमच्या समोर आहे, आणि त्याच्यामुळे जर लोकांकडे पैसा असला तर कन्झम्पशन वाढू शकतं. ओके. आणि जर कन्झम्पशन वाढलं म्हणजे ते काय आहे की लोकांनी म्हणजे 1-2 गोष्टी आहेत तिच्यामध्ये की डिमांड अँड सप्लाय जोपर्यंत सुरळीत होत नाही आणि वाढत नाही तोपर्यंत आपली इकॉनॉमी पॉझिटिव्हवर येणार नाही. सो लोन मोरॅटोरियम जे आहे तर 2 वर्षापर्यंत ते एक्सटेंड करण्यात आलेला आहे. तो एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा जो आहे तो GST संबंधीचा आहे. न्यूजमध्ये ऑगस्ट 2020 याच्यामध्ये GST मध्ये 12% कमी आलेली आहे. तिचं जे कलेक्शन आहे ते आहे 86,489 ओके CR. ॲक्च्युली GSTचं पर मंथचं जे टार्गेट असतं आपलं, ते टार्गेट किती असतं तर ते टार्गेट 1 लाख CR इतकं असतं. ते 1 लाख CRचं टार्गेट असतं. ओके. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे आहे की एकंदरीतच एक आहे की GSTचा जो ग्राफ आहे आपला, एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की GSTचा ग्राफ जो आहे तो दिवसेंदिवस काय होतो आहे, चांगला सुधारतो आहे. हे लक्ष ऑगस्ट 2020 मध्ये आपल्याला दिसतं. तर त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एक आहे की पॉझिटिव्ह साईन आहे की GST इन्क्रीज होतो आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो रशिया संबंधीचा आहे. रशिया आणि भारत. तर रशिया इंडिया यांच्यात नेव्हल एक्सरसाइज होणार आहे. ओके. म्हणजे नौदलामधले जे काही लष्करी सराव असतात, नेव्हल एक्सरसाइज, तर ती रशिया इंडियामध्ये होणार आहे. कुठं होणार आहे? ॲट अंदमान सी. ओके. आता अंदमान समुद्रामध्येही होणार आहे. आणि कुठं? नियर स्ट्रेट ऑफ मलाक्का. ओके. सो स्ट्रेट ऑफ मलाक्का हे महत्त्वाचं एक आहे. आणि याच्या जवळ अंदमान सीमध्ये रशिया आणि इंडियाची नेव्हल एक्सरसाइज होणार आहे. मग स्ट्रेट ऑफ मलक्का बघणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं का? हे स्ट्रेट ऑफ मलक्का आहे. स्ट्रेट ऑफ मलक्का का महत्त्वाची आहे? की इथून जो आहे ट्रेड मोठ्या प्रमाणावर व्यापार जो आहे तो मोठ्या प्रमाणावर इथून होतो. सो स्ट्रेट ऑफ मलक्का आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ओके. हा इंडियन ओशन आहे. आणि हे एकंदरच तुम्ही जर हे बघितलं इथं तर हा भारत. ओके. आणि हा जो रिजन आहे, आता हा जो रिजन आहे इथं ब्लॅक रेडमध्ये, तो आपण इथं बघतोय. आणि हा आपला भारत आहे, इंडिया. ओके. त्याच्यामुळे त्याचं ॲक्च्युली कंपॅरेटिव्ह गोष्टी तुम्हाला इकडून लक्षात येतील. आता इथं जे आहे ते थायलंड आहे बघा, हे मलेशिया आहे. ओके. हा थायलंड, हा मलेशिया, आणि एकंदर हा जो आहे इंडोनेशिया. तर मलेशिया, थायलंड, इंडोनेशियाच्या मध्ये स्टेट ऑफ मलक्का आहे. म्हणजे तुम्हाला हेही लक्षात पाहिजे की कुठल्या देशांमध्ये काय येतं. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की एकंदरीतच थायलंड ज्यावेळेस तुम्ही बघता तर ॲक्च्युली हा जो इथला पूर्ण आहे दक्षिण आशिया आहे ना, दक्षिण पूर्व आशिया सगळं, त्यात ते मॅप्स तुमचे क्लिअर पाहिजेत.
तर थायलंडच्या इथं ही गल्फ ऑफ थायलंडसुद्धा आहे. ओके, इथं हे सिंगापूर आहे बघा. ओके, हेही आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे इंडोनेशियाच्या याच्यामध्ये इथं स्टेट ऑफ सुंडा आहे. तर हे पण आपल्यासाठी MCQला महत्त्वाचं आहे, स्टेट ऑफ सुंडा. ओके, आणि इकडं मग हा परत इंडोनेशिया आहे. म्हणजे इंडोनेशिया हे बेटं असल्यामुळे हे असं पसरलेलं आहे बघा. आणि हा जो आहे हा मलेशिया आहे. तर लिटरली इथले जे देश आहेत ते तुम्हाला खूप प्रॉपरली करणं अपेक्षित आहे. एकंदर हा जो रिजन आहे बघा इथला, तर हा पण तुम्ही प्रॉपरली बघितला पाहिजे मॅपमध्ये. सो स्टेट ऑफ मलक्का इथं इंडिया आणि रशिया हे आता नेव्हल एक्सरसाइज करण्याच्या विचारात आहेत आणि चांगली बाब आहे. आणि काही मल्टीलॅटरल मीटिंगसुद्धा होणार आहे, मोठ्या प्रमाणावर आहेत प्रपोज्ड, तर त्याही आपण बघूयात. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की एकंदरीतच 2020मध्ये दुसरी एक नेव्हल एक्सरसाइज होती कावकाज. ओके, तर ही ज्या काही आपल्या शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जे आहे तर त्यांच्याशी रिलेटेड होती, ते सगळे सदस्य शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे. आणि भारताने याच्यातून माघार घेतली. भारताने सांगितलं, भारताने कारणं वगैरे जे आहेत कोविड-19 आणि बऱ्याच गोष्टी, पण एकंदरच त्यामध्ये जे आहे ते चायनाचा समावेश आहे. SCOमध्ये जर तुम्ही बघितलं की मेंबर्स कंट्री ज्या आहेत तर त्या चायना. तर SCOबद्दल पण आपण बघूया, त्याचाही मॅप तुम्हाला दाखवतो. तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की काही दिवसांपूर्वी आपण पॅसेज एक्सरसाइज केली होती. कुणाबरोबर केली होती? US बरोबर केली होती. तर ते पण लक्षात ठेवा. US इंडिया पॅसेज एक्सरसाइज हे आपण न्यूजमध्ये ऑलरेडी आपल्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आपला की SCOच्या बाबतीमध्ये, तर तो एक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तो मॅपही मी तुम्हाला दाखवतो. पण येत्या काळामध्ये काही मल्टीलॅटरल मीटिंग्स होणार आहेत. ओके, सो मल्टीलॅटरल मीटिंग्समध्ये एक तर 2+2 मीटिंग आहे US बरोबर, US इंडिया. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की 2+2 मीटिंग भारताची कुठल्या कुठल्या देशाबरोबर आहे. आपण याच्यावर एक सेपरेट लेक्चर पण घेतलेलं आहे. याच्यामध्ये 2 मिनिस्ट्री इन्व्हॉल्व असतात, त्या तुम्हाला सांगतो. एक असते डिफेन्स म्हणजे संरक्षण मंत्रालय, आणि दुसरं असतं परराष्ट्र मंत्रालय, एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्री. तर ह्या 2 मिनिस्ट्री याच्यामध्ये असतात. म्हणजे 2 मिनिस्ट्री आणि 2 देश अशी ही कन्सेप्ट, 2 देश. सो 2+2, तर ह्या 2 मिनिस्ट्री याच्यामध्ये असतात. US तुम्हाला सांगितलं की ही मीटिंग होणार आहे US बरोबरची. मग बाकीच्या कुठल्या देशांबरोबर आपण 2+2 करतो, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. त्याच्यानंतर दुसरी म्हणजे ऑक्टोबरमध्ये क्वाड बरोबरची पण मीटिंग आहे प्रपोज्ड, है ना. क्वाडमध्ये कोण कोण येतं, तर हे 4 देश सध्या खूप चर्चेमध्ये आहेत. एक तर इंडिया, दुसरा आहे जपान, त्याच्यानंतर तिसरा आहे ऑस्ट्रेलिया, US आणि चौथा ऑस्ट्रेलिया. ओके, सो हे 4 देश आहेत. आणि एकंदरच मलबार एक्सरसाइज जी होती, त्या मलबारच्या वेळेस पण चर्चा होती की मलबारमध्ये ऑलरेडी इंडिया, जपान, US आहे. ऑस्ट्रेलियाला पण मलबारमध्ये घ्यायचं का, ही चर्चा पण बरीच रंगलेली होती. एकंदर क्वाड जे आहे, किंवा आता आपण जापानच्या बाबतीत बघितली होती बघा न्यूज, की जापाननी साखळी जी काही सप्लाय चेन आहे ती सप्लाय चेन रिस्टोअर करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यासाठी एक गट परत स्थापन करण्याचा विचार केलेला आहे, जिच्यामध्ये है ना इंडिया आहे, जपान आहे, ऑस्ट्रेलिया आहे. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ब्रिक्सची पण मीटिंग प्रपोज्ड आहे. सो ह्या ज्या ज्या वेळेस होतील तर त्या वेळेस आपण प्रॉपरली न्यूजमध्ये घेणार आहोत. प्लस याच्याबरोबर आपण बायलॅटरल मीटिंग जी आहे ती बायलॅटरल मीटिंग कुणाबरोबर घेणार आहोत? रशियाबरोबर घेणार आहोत. सो येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर है ना आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या प्रतलांवर आपण चर्चा करणार आहोत. आणि याच्यातलं जे महत्त्वाचं आहे एक ते म्हणजे काय की आपलं SCO. आता बघा SCO जे आहे की तिच्यामध्ये कुठले कुठले देश आहेत SCOमध्ये, तर हा एक इंडिया आहे बघा आपला. आपण 2017मध्ये SCOचे मेंबर झालो. त्याच्याबरोबरच हा पाकिस्तान पण 2017मध्ये झाला. SCOची स्थापना जी आहे 2001 पासून ही संस्था आपण बघतो. SCOमध्ये कोण कोण आहे, तर हे चायना आहे. त्याच्यानंतर वरती जे आहे हा रशिया एक महत्त्वाचा याच्यामध्ये, कझाकस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान. आता या उझबेकिस्तानच्या खाली हा जो देश आहे याचं नाव आहे तुर्कमेनिस्तान. ओके ओके, हा तुर्कमेनिस्तान आहे उझबेकिस्तानच्या खाली. रेडमध्ये जो दिसतोय तो उझबेकिस्तान आहे. तुर्कमेनिस्तान याच्यामध्ये नाही, किंवा तुर्कमेनिस्तान तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी अशा गटांतटांमध्ये फार क्वचित दिसेल, म्हणजे चान्सेस फार कमी आहेत. तर तुर्कमेनिस्तानचं काय म्हणणं आहे की तुर्कमेनिस्ताननी स्पष्ट केलेलं आहे की आमचे संबंध सर्वांशी चांगले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला या त्या गटामध्ये जाण्यात कुठलाही इंटरेस्ट नाही. तर तो एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तो एक लक्षात ठेवा तुर्कमेनिस्तानच्या बाबतीत. म्हणजे तुम्हाला इलिमिनेशनसाठी सोपं जातं.
आणि हा मॅप बघितल्यावर पण SCOच्या बाबतीत गोष्टी क्लिअर होऊन जातात बघा एकदम. तर ते एक महत्त्वाचं आहे की रशिया आहे, कझाकस्तान आहे, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, चायना, पाकिस्तान, इंडिया. सो हे एक महत्त्वाचं आहे ना SCOच्या बाबतीमध्ये. SCOच्या बाबतीमध्ये दुसरी एक गोष्ट MCQसाठी लक्षात ठेवायची, ती म्हणजे याच्याशी रिलेटेड रॅट्स नावाची गोष्ट पण आहे की जी नेहमी SCO आलं की तिथं असते. याचा फुल फॉर्म आहे रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर. सो रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर असा रॅट्सचा फुल फॉर्म आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे कालचे प्रश्न बघा. कंदमाल हळद ओडिसाशी संबंधित आहे. GI टॅग आहे. कंदमाल हळद जी आहे ती 80% पडून आहे कच्चा माल, तिच्यामुळे न्यूजमध्ये होतं. GI टॅगमुळे ते जास्त महत्त्वाचं आहे. P75 पानबुड्या निर्मितीचा प्रकल्प आहे, बरोबर. मेक इन इंडियाची संकल्पना आहे. ओके, पण याच्याबरोबर एक लक्षात ठेवायचं की भारतीय कंपन्या ज्या आहेत त्यांना फॉरेन कंपन्यांबरोबर भागीदारी करून मग या पाणबुड्या निर्मितीसाठी स्कोप आहे याच्यामध्ये. सो दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. पुढचा प्रश्न बघा. कोप्पल येथे जे काही खेळणी उत्पादन संकुल उभारण्यात येणार आहे तर ते कोप्पल कुठं आहे? कर्नाटकमध्ये आहे. कोप्पल कर्नाटक. ओके, योग्य जोड्या ओळखा. खेळणी आणि राज्य. ओके, तो चन्नपटना कर्नाटक. आय थिंक त्या दिवशी चुकून काहीतरी केरळ म्हटलं गेलं होतं. सो चन्नपटना जे आहे ते कर्नाटक बरोबर आहे. लाकडी खेळणी उत्तर प्रदेश, हेही बरोबर आहे. वाराणसीमध्ये होतं बघा लाकडी खेळणी, है ना. त्याच्यानंतर कोंडापल्ली बोमल्लू आंध्र प्रदेश. ओके, तर हे पण महत्त्वाचं आहे आणि बरोबर आहेत. सर्वचे सर्व जे आहेत आपल्या जोड्या त्या बरोबर आहेत. ह्या पाठच करून ठेवायच्या, येणाऱ्या याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. सनदी सेवेचा जनक जो आहे तो कोण आहे? तर बऱ्याच लोकांनी मी 2-3 कमेंट दिसल्या होत्या की त्याच्यात हेस्टिंग वगैरे लिहून ठेवलं होतं. लॉर्ड कॉर्नवॉलिस आहे बघा भारतीय सनदी सेवेचा जनक. असले जे टिपिकल हिट्स आहेत हे आपले कधी चुकता कामा नये. त्याच्यानंतर आता आपले गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल पण झालेलं आहे आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया पण झाले. आज आपण वायसरॉय बघूयात. आजचा प्रश्न घ्या IAS मेन्ससाठीचा की व्हॉट इज इमोशनल इंटेलिजन्स, व्हॉट इज इट्स सिग्निफिकन्स इन सिव्हिल सर्व्हिस, इलॅबरेट. इथिक्समधला प्रश्न बघा. MPSC एसे व्यावहारिक शिक्षण काळाची गरज. आजचे प्रश्न घ्या. प्रणव मुखर्जींबद्दल बिनचूक विधान निवडा. 1969 पहिल्यांदा खासदार झालेत. ब. राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. क. 1973 पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाले. फक्त अ, ब, फक्त ब, अ, ब, क. ऑफ द ट्रॅक 1987 हे पुस्तक खालीलपैकी कुणी लिहिलं आहे? रजत शर्मा, प्रणव मुखर्जी, उर्जित पटेल, सुब्बाराव. बाल्टिक ट्रॅव्हल बबल म्हणजे काय? बाल्टिक समुद्रातलं प्रदूषण, बाल्टिक समुद्रात संशोधन संस्था, बाल्टिक देश व जागतिक व्यापार, बाल्टिक देशांनी एकमेकांना सीमा खुल्या केल्यात, त्याला बाल्टिक ट्रॅव्हल बबल म्हणतात बघा. गल्फ ऑफ बोथनिया. ओके, गल्फ ऑफ बोथनिया जे आहे ते कोणत्या देशामध्ये आहे? म्हणजे कोणते 2 देश ज्याला बॉर्डर करतं ते? स्वीडन फिनलँड, फिनलँड इस्टोनिया, डेन्मार्क नॉर्वे, जर्मनी पोलंड. चोला साम्राज्याशी संबंधित खालीलपैकी चिन्ह कुठलं? धनुष्यबाण, गरुड, मासा, वाघ. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.